चला आता वाडीत जाऊया. तो ही गार 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 वाटतंय. आपण ते पेरलेलं ते बघा कसं झालंय, तुम्हाला दाखवते. भात पेरणी केलेली ती बघा. आता उद्या आपल्याला लावायचं आहे. आता तुरी लावतो इथे बांधावर. उद्या भात खणायचा आणि मग लावायचा. आपण ते कलम पण बघायला जाऊया आंब्याचे, तिथे लावले वरती, ते पण बघूया. ह्या तुरी आहे, ह्या आता आपल्याला लावायच्या आहे इथे पूर्ण वरपर्यंत. आणि इकडे भात वगैरे कसा लावलाय बघा. इकडे हा भात बघा किती छान लागला. माशाने खायला टाकायला पाहिजे होतं ना. अय्या किती मासे, दाखवा बघू. याच्यात दिसते. चला आता वाडीत जाऊया कलम बघायला. तुरी आता आम्ही लावल्या. चला आता वाडीत जाऊया, तुम्हाला दाखवते वाडी. रस्ता आहे हा वाडीत जायचा. गाडीने आलोय, गाडी इथंच ठेवली बाजूला आणि जाऊया आपण. आता गवत झालं असेल त्याच्यामध्ये. तशी गाडी इथपर्यंत येते, पण आता व्हिडिओ करायचा आहे म्हणून चालत आलो आम्ही. हे बघा, चला आपण आलोय आता वाडीत. हे बघा गवत किती झालंय, गवत भरपूर झाले. त्याला आता फवारणी करायला लागेल. पण फणस मस्त झाले, फणस आंबा बघा, फणस चांगले झाले. आंबे बघा,
आंबे लावलेले 4 वर्ष झाले आता त्याला. अजून आपल्याला आणायचे. बघूया आता नर्सरीमध्ये जाऊन आणायला. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आणूया. मस्त लावू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू दी न्यू व्लॉग. तर मम्मी दाखवेल तुम्हाला. आज आपल्याला भात लावायचा आहे. आधी खणायचं आहे आणि नंतर लावायचं आहे. आता 10 माणसांचं जेवण चालू आहे. दाखवतो आता दिवसभर तुम्हाला. आज दाखवतो कसं आहे ते. आणि कुकी बघा, कुकीला आता बांधून ठेवायचे ना. कुकू सगळ्यांच्या अंगावर जाते. कुकू लगेच. कुकू हे ऐ ऐ ऐ कोणाला बघ, कोणतरी आलं. जा लवकर, जा 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 जा. ऐ ऐ लगेच. आणि आता पाऊस पण येईल असं वाटतंय. किती पडतंय काय माहिती. तर आम्ही इकडे थांबलोय थोड्या वेळसाठी. पाऊस आलाय. छत्री आहे आमच्याकडे, पण स्कूटीवर एवढं जमत नाही म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबलोय इकडे. आणि मला सर्दी पण झाली आहे, त्यामुळे मी भिजू नाही शकत, नाही तर मी भिजली असती. तिथे शेती लावली जातात. भात लावलेला तिथे. आपल्याला भात लावायचा असंच. हा, आपण कधी लावणार दादा? उद्या परवा ना. उद्या परवा. आज अर्ध होईल आणि उद्या पूर्ण. उद्या परवा होईल पूर्ण. बघा गावचं वातावरण. आणि आताच पाऊस आला. मगाचपासून नव्हता, ऊन होतं ना रे. आता पाऊस आलाय. बरं दादा, तुला कसं वाटतं बाई? गार 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 वाटतंय. मस्त ऊन आलेलं आहे. पाऊस आलेला मगाशी. थोडं पुढे आलं ऊन मस्त. तर आम्ही आता चिकन घेतलं आणि आम्ही आता चाललोय. तर आम्ही आता चिकन घेतलं आणि आम्ही चाललोय आता डिझेल घ्यायला. बघ रे वरून दादा गाडी चालवतोय, त्यामुळे तो बघू नाही शकत. वाटतं एकदम गार गार, एकदम हवा येते, एकदम बरे वाटते. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे
हे का डिझेल पण घेऊन आलं ट्रॅक्टरसाठी आणि मुठ्ठे पण घेऊन आले. हा मुठ तुम्हाला दाखवतो काय असतं ते. नाही नाही ते मोठा त्यांचा काय नाही आपले बिंदास कुछ भी हो. ट्रॅक्टरवाले मित्र आपले ट्रॅक्टर ते आता हे सगळं ते तशी बोरमधली. त्यानंतर आपल्याला चिक्कल करायचं आहे. ते सगळं चिक्कल मग लावायचं. तर मित्रांनो परत एकदा शेतावर आलेलं आहे आणि आपल्याला आपण मूठ घेऊन आलो भाताची. तर तुम्हाला दाखवतो आता मी इथे ते कोंबड्या पण तुम्हाला दाखवतो मी. हे एवढ्या इथे पोलेट्री आहे तिथे कोंबड्या इथल्या छोटे छोटे पिल्ले अजून छोट्या एकदम. तिथून ते तिथपर्यंत इथून पुढपर्यंत पण गाडी तशी लावली आहे. तर मित्रांनो आत्ता बघा आत्ता ट्रॅक्टर पण चालू केलेला आहे. जाऊया लवकर का आपल्याला असं लावायचं. मग आले तर जोरात पाऊस पडतो त्या पूर्ण चिक्कल पाणी भरतं. आता ते तसं नाही आहे. तो पाऊस पडला होईल. हे विहिरीचं पण हिरवं आहे ना. तर ते दाखवतो त्याला आपल्याला चिक्कल केवढा आहे बघा. चिक्कल आहे. मित्रांनो थोडा खेकडा भेटलेला आहे. सोडून टाकू आपण. म्हणून मी हाफ पॅन्ट मुद्दाम घातलेली आहे. समजलं का टेक्निक. हाताची निवड अशी करायची. पाणी अडवलेलं आहे आता. चिखल करायची म्हणून ते पाणी अडवलेलं आहे. आणि बघा
सुकला आणि पूर्ण झालेलं भाई ते कधी मासे बघा दिसतात याच्यावर चढ ना मासे आले होते एकत्र गोळा झाले. मग आता पण तसंच झालं गोळा गाडी पाहिली पुण्याची जाऊन देच म्हणा आता गेलो तर मेला आला तिकडून धावतो तर उडला ना दिल्ला ठेवून अरे ते पॅन्ट घालेल ना तरी दात बसलो बोल पॅन्ट जर नसती ना तर रगतच काढता जोरात घास मारला पॅन्ट होती तरी ती दात डायरेक्ट मागून मग तसाच मग जेवाय ना आणि काही नाही तसाच दवाखान्यात गेलो उद्या अजून उद्या बोलवलंय काल तिनं आता उद्याचा परत 2 दिवसांनी परत 2-3 दिवसांनी परत जम घेतो तेव्हा आधी ते कुत्रेला असा वाटला का हो मला नखरा करून चावला ना तो मग थोडे घाय कैलासला फोन केला आणि गाडी घेऊन ते आम्ही मलवाडेला दवाखान्यात कोणाचा कुत्रा चाले बाबा सा लबाडा आहे होता पण मग तो बांधून ठेवला मग तो काय दाखवले पाण्यावर अग्नीवर वारेवर शिंगाचा प्राणी नखाचा प्राणी याच्यात विश्वास नाही ठेवायचा शास्त्राचा म्हणणंच आहे ना हेला ना डोंगर राव नाही तर हेला राव मी पाहिला ना वाट पाहून तिकडून हे इकडून जाण पण त्याच्या जवळून जाणार महादिसा भाग उडवला आता मी व्हायला मी काय करू आता एक पाय चप्पल एक खाली ठेवली एक चपली सकट वर खाजावत कामाडीचं भूत फिर चढला बघून नाही तर वर चढला असता नाही तर उडीत काढायचे टाइमात काढायला गेलो काय नाही काढा नाही बसलो मी फोडून टाकला सामान खाजला करून करायला दुसऱ्याला प्रसाद नसला काहीतरी करायला असं लागत आता आपले पाहत ना असं घरभर पाणी पडत तरी दूर खणायला पाईप लावलं मोठं बाजला नाही घालू पुरवायचं आपल्या हातात म्हणा मग जाड पातळ मेरवलं तर बरं जाड लावला आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाई तेवढं केलेलं आहे थोडं केलं तरी हे बघा एका दिवसून करताय तिथून ते इथपर्यंत आता इथपर्यंत आलेलं आहे असं म्हणजे मूड बांधून मग परत मग आता ट्रॅक्टर फिरवायचा एकदम चिखल करायचा त्यानंतर लावायचं एक मग दाखवतो मी मागच्या वर्षी होतं ना मागच्या वर्षी मी केलेलं ते ट्रॅक्टरनं चालवलं यावर्षी चालू बघ दिसलं का बघ तिकडा बघ तिकडा पकड पकड टक्स पकड
छोटा आहे तुझ्यासारखंच आहे छोट. आता तोडून ते लावायचे, पाणी अडवायचे आपल्याला. छाटात तोडून हा भात करता बा अंड. त्या कसल्या पण ते आता काढायचा नाही ना, हे तर ते बरोबर म्हणजे हे याच्यात झाला ना काढायचं ना आधी. मित्रांनो तुम्हाला ते दिसतंय का, चॉकलेटी पाणी असं येतं. 10 मिनिटं पण नाही थांबली आमचं चालू. हे पाणी किती चिखलाचं. का बांध कसा बनवलेला आहे बांध. काय सुंदर आहे चिखल आपणायची करायचं ते चिखलमध्ये लावायचं, ती पाणी थांबेल. कसा काय रे घेतो का काय हा पकडा ना हे पेरू तुझा काय वादात जास्ती झाला. ते उलट पानाने राहते तरी पानांकन तरी होता फटकेच. एक एक पान लावतो ना पिशवीवर ना, आता नाही जा. तर मित्रांनो आता बघा मी पूर्ण चिखलाने पूर्ण वाकलेलो आहे आणि मग हात पाय आता धुतले विहिरीचे ते. तर आज ट्रॅक्टरने आज फक्त पाणी थांबून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला मी उद्या दाखवतो, उद्या ट्रॅक्टर चालवताना. या पकडा, किला पकडा. चला धा धा धा. पकडू का पकडू का पकडू का पकडू दिलं पकडू. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला का सांगा. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायचा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.